हाय नमस्कार मंडळी. हॅलो नमस्कार मंडळी आणि कसे आहात सगळे. तर मी भाविका आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत. तर आज ना मी माझा पहिला मेकअप व्हिडिओ मेकअप लुक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवघ्या 10 मिनिटात होणारा मेकअप आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी मेकअप प्रोडक्ट यूज करून हा मेकअप लुक मी ऑलरेडी तयार केलेला आहे. तर ना आपण ह्याला डेली मेकअप सुद्धा म्हणू शकतो कारण आपल्याला सकाळी अजिबात वेळ नसतो. ऑफिस म्हणा किंवा कॉलेज म्हणा किंवा अजून कुठेतरी आपल्याला बाहेर जायचं आणि अवघे 10 मिनिटं आहेत आपल्याकडे पण आपल्याला छान प्रेझेंटेबल सुद्धा दिसायचंय. तर हा झटपट मेकअप तुम्ही करू शकता आणि हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केलाय ते आता पटकन तुम्ही बघा. तोपर्यंत मी माझा ग्रीन टी संपवते. बाय. तर मग चला मंडळी आपण आता स्टार्ट करूया मेकअपला. मी माझा ग्रीन टी सुद्धा इथे घेतलेला आहे. ग्रीन टी पीत आता आपण मेकअप करणार आहोत. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे भरपूर मॉइश्चरायझर किंवा भरपूर सनस्क्रीन अप्लाय करणं. जर का तुम्ही सकाळी बाहेर पडत असाल तर ऑफकोर्स भरपूर सनस्क्रीन लावा आणि मग त्यावर मेकअप करायचा. जर का तुम्ही दुपारून म्हणजे 6-7 वाजता संध्याकाळी बाहेर पडत असाल तर तुम्ही छानपैकी मॉइश्चरायझर लावू शकता. तर आता मी अप्लाय करते मॉइश्चरायझर. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे ही टिंट. मॅबेलिनचं फिट मी टिंट आहे हे. तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम जी तुम्ही डेली वापरता ती तुम्ही वापरू शकता. कारण झटपट होणाऱ्या मेकअप मध्ये आपण तर फाउंडेशन नाही अप्लाय करू शकत कारण एवढा वेळ तो बेस बनवत बसायला आपल्याला खरंच वेळ नसतो. आपल्याला फटाफट तयार होऊन बाहेर पडायचं असतं. सो मी ते हातावर थोडंसं हे क्रीम घेतलेलं. तर हे मॅबेलिनचं टिंट आहे ना खरंच खूप छान आहे. फाउंडेशन एवढा कव्हरेज नाही मिळत आपल्या फेसला बट खूप छान ग्लो येतो. आणि आता ब्रश वगैरे मी काही अप्लाय नाही करणार आहे. हे जस्ट मी असं हाताने स्प्रेड करणार आहे. तर हे टिंट आता लावून झालेलं आहे चेहऱ्यावरती. छान वाटतंय. आणि आता मी अप्लाय करणार आहे कन्सिलर. हे आहे लॉरियल पॅरिस कन्सिलर. जिथे जिथे काळे काळे डाग असतील चेहऱ्यावरती ते लपवण्यासाठी थोडं अप्लाय करायचं. मर्ज करून घ्यायचं. कन्सिलर सुद्धा छान मर्ज झालेला आहे फेसमध्ये. तर आता आपण करणार आहोत आईज मेकअप. आणि डोळ्यांचा मेकअप खरंच खूप इम्पॉर्टंट असतो. तुम्ही बाकी कुठला मेकअप करू नका पण तुम्ही छान असे आयब्रो किंवा काजळ किंवा लायनर वेळ असेल तर कारण लायनर लावायला थोडा वेळ लागतो किंवा मस्कारा वगैरे अप्लाय केल्यावर खरंच तुमचा मेकअप ना पूर्ण होतो. तुम्ही एक छानशी लिपस्टिक लावा आणि तुम्ही रेडी. बाकी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल. तर आता मी यूज करणार आहे हे फेसेस कॅनडाचं HD शेप ब्राउ किट असं आहे. सो ते आता मी छान असे आयब्रोज बनवून घेते माझे. सो त्यामध्ये ना इथे एक तुम्हाला दिसत असेल इथे एक जेल आहे आणि इकडे पावडर फॉर्म मध्ये आहे. हे बघा ही ब्राऊन आहे ती जेल आहे आणि ब्लॅक आहे ते पावडर आहे. सो आधी मी जेल अप्लाय करते. आणि आता मी अप्लाय करणार आहे ही ब्लॅक पावडर. तर आता आपले आयब्रोज सुद्धा छान झालेले आहेत आणि आता वेळ आली आहे मस्काराची. सो मी इथे यूज करते हा सेफोराचा मस्कारा. खूप सुंदर मस्कारा आहे. खतरनाक. सेफोरा बिग बाय डेफिनेशन वॉटरप्रूफ मस्कारा आहे. पण जर का तुमच्याकडे अजून थोडा वेळ जास्त असेल तर तुम्ही लायनर सुद्धा लावू शकता पण मी लायनर नाही लावणार आहे. सो आता आपण मस्कारा अप्लाय करून घेऊया. हे बघा तुम्हाला लगेच डिफरन्स दिसत असेल. खूप छान लागतो हा मस्कारा. तुम्हाला वेगळं लायनर लावायची गरज नाही लागत. सो मी दुसऱ्या डोळ्याला सुद्धा लावून घेते. तर आता छान असा मस्कारा लावून झालेला आहे आणि आता वेळ आली आहे लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावायची. सो मी इथे वापरते ही फिटमीची लूज पावडर. येस ही आहे फिटमीची लूज पावडर. ही पूर्ण चेहऱ्याला अशी लावून घ्यायची. याला ड्राय फाउंडेशन सुद्धा म्हणतात कारण खरंच ह्याने कव्हरेज खूप छान येतो.
मानेला विसरायचं नाही. आणि आता पटकन आपण लिपस्टिक अप्लाय करणार आहोत. ऍक्च्युली मी या 2 लिपस्टिक मर्ज करणार आहे. ही आहे मेबलिनची सेन्सेशनल लिक्विड मॅट. त्यानंतर ही आहे मेबलिनची सुपर स्टे मॅट. तर ह्या 2 लिपस्टिक मी मर्ज करणार आहे थोड्या थोड्या. ह्याच लिपस्टिक मधली थोडी थोडी काढून आपण इथे ऍज अ ब्लश अप्लाय करणार आहोत. कारण सकाळी सकाळी घरातून निघताना हायलायटर ब्लश वेगळं अप्लाय करणं म्हणजे थोडं घाईचंच होईल. त्यामुळे असं छानपैकी आपलीच लिपस्टिक आपण इथे अप्लाय करायची. सो हे बघा मंडळी, खूप छान वाटतं लिपस्टिकच अप्लाय केलेली. आणि गंमत सांगू, हेच तुम्ही ऍज अ आय शॅडो सुद्धा अप्लाय करू शकता लिपस्टिकच. सो मी इथे थोडीशी हाताला लिपस्टिक घेतली आहे आणि तीच मी आय शॅडोला लावणार आहे. एका प्रोडक्ट मध्ये तुम्हाला लिपस्टिक, ब्लश आणि आय शॅडो तिन्ही मिळून जाईल. त्यामुळे आपली घाई होणार नाही दिवसा. तर मग तुमच्याकडे अजून थोडा वेळ असेल तर तुम्ही लायनर सुद्धा लावू शकता. पण मी लावणार आहे थोडंसं काजळ. पूर्ण डोळ्यांना नाही लावणार आहे, असं कॉर्नरला लावणार आहे. खूप छान वाटतं. अगदी थोडंसं असं कॉर्नरला लावायचं. येस, छान वाटतंय. तर हे काजळ सुद्धा खूप छान आहे. तर हे आहे फेसेस कॅनडाचं मॅग्नेट आय काजल. अशी रेड कलरची पेन्सिल आहे. तर आता आपण आलो सगळ्यात शेवटच्या स्टेपला, ती म्हणजे हा आहे मेकअप फिक्सनर स्प्रे. तर हा आहे अगेन मेबलिनचा फिट मी मेकअप फिक्सनर. तो अप्लाय करूया. अशा प्रकारे हा माझा 10 मिनिटात तयार होणारा मेकअप लुक रेडी आहे. होपफुली तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स मध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर अजिबात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. टिल देन काळजी घ्या. बाय.